र बाबा बाबा कवा संपाचा यो श्रावण. अजून तरी मला वाटते 15 दिवस तरी राहिलं श्रावण संपाला. पण कटाला आला भाजी खाऊनशी. लेकीसला बोललो चल आज काहीतरी आउटिंगला जाऊन काहीतरी बाहेरच खाऊनशी येऊ. लेकीस काय एके पायावर तयार झाली. लेकीसला बोललो होतो कया तरी जाऊ तर लेकीसने आणला एक कॅफेमध्ये. ती सांगतं आम्ही मैत्रिणी नेहमीच आया येतून. पण खरा सांगू मी तर आया पहिल्यांदाच आलतो. मी कवा कॅफे बिफेला आलो नाही. रेस्टॉरंट हॉटेल बिटेलला गेलोय, अगदी 5 स्टार हॉटेलला पण गेलोय, पण ही अशी कॅफे बिफेला कवा आलो नाही. आया तर सगळी यंगस्टारच बसलेली मला दिसत होती. लेकीसला बोललो आया काय मला आणला, सगळी यंग पोरा पोरी हात आया न मी एकटीच आंटी दिसते आया. तर लेकीस बोलतंय कमीपणा नको वाटून घेऊ. लेकीस काहीतरी ऑर्डर दिली खाली न यो काहीतरी नंबर घेऊनशी आलो. तोपर्यंत मी आया पाना फुला बघत बसलो. मस्त वाटतो ती टवटवीत. तर लेकीस सांगतंय ती का खरी नाही प्लास्टिकची आहे. म्हटलं गप ये रे मला माहिती आहे. लेकीसनी काहीतरी ऑर्डर केलता त्याप्रमाणे यो पिझ्झा आला. मशरूम कॉर्न ऑनियन असा काहीतरी यो पिझ्झा होता. 220 रुपयाचा यो पिझ्झा. बोलू खा आता काय याच्यापेक्षा तर मिनी भारी घरी बनवला असता. लेकीस बोलतंय तुला बाहेरचाच खावाचा होता म्हणून मी आया घेऊन आलो. पण खरा सांगू यो मिनी 20, 30, 50 रुपयांत याच्यापेक्षा भारी बनवला असता. आवरा काय म्हणा तो काय आवरला नाही. पण आता काय आलोय बाहेर खावायला तर बोलू खाऊ चल जाऊ दे आता काय. कॅफेन म्हणा तसा काय आवरला नाही. मला काहीतरी वेगळा ट्राय करायचा होता. काहीतरी समथिंग वेगळा जो मी घरी बनवत नाही. तर असा काही मिलेन असाच झाला. मग यो एक हॉटेल दिसला. नवीनच झालाय उरणमध्ये मला असं वाटतंय. केव्हा आलो नव्हतो पण सांगू आतमधला ॲम्बियन्स बोलताना जाम भारी होता. आता इथं काय खाल्ला ते आम्ही शूट नाही केला.